हॅलो स्टुडंट, स्वागत आहे तुमचं शिक्षण टीव्ही युट्यूब चॅनल मध्ये. आज आपण 6th स्टँडर्डचा 4th चॅप्टर सॉल्व्ह केलेला आहे. ठीक आहे, ऑलरेडी आपण 4.1 4.2 सॉल्व्ह केलं. आज आपण एक्सरसाइज 4 सॉल्व्ह करणार आहोत. चलायचंय मग फर्स्ट क्वेश्चन कडे. सॉल्युशन पाहूया. कंप्लीट द टेबल बिलो. बघा, फर्स्ट मध्ये 2 डॉट दिलेत आपल्याला, नंतर 5 डॉट दिलेत, नंतर 10, नंतर 17 आणि एक पॅटर्न दिलाय. ठीक आहे, त्या पॅटर्न नुसार आपण ऑब्झर्व करा. फर्स्ट आणि सेकंड मध्ये डिफरन्स किती झाला रे? 3 चा डिफरन्स झाला. ठीक आहे, नंतर 5 आणि 10 मध्ये डिफरन्स 5 चा आलाय आणि 5 आणि 17 मध्ये डिफरन्स किती झालाय? 7 चा. इन्क्रीमेंट किती होत चालली रे? 2 ना. ऑड नंबर असते ना, 3 5 7 किती ने इन्क्रीमेंट होत चालली? 2 ना. मग नेक्स्ट किती ने इन्क्रीमेंट होईल? 9 ने इन्क्रीमेंट होणार. किती ना? 9 ना. मग 9 ऍड करा, किती झाले? 26. इथे डॉट किती येतील आपल्याला? 26. नेक्स्ट किती ने इन्क्रीमेंट होईल? 9 नंतर 11. ठीक आहे, मग 11 ऍड केले, किती झाले इथं? 37 आले. मग यामध्ये आपण डॉट करूया. ठीक आहे, बघा पहिल्यांदा एक डॉट ऍड करायचं. बघा, डॉट ऍड करू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ठीक आहे, अशा प्रकारे पुन्हा इकडे तसंच डॉट ऍड करत चला. ठीक आहे, करता येईल अशा प्रकारे तुम्हाला. चलायचं नेक्स्ट क्वेश्चन कडे. बघा क्वेश्चन, बघा काय म्हणलंय. एक फिगर दिलेली आपल्याला डायग्राम, त्यामध्ये हेक्सागोन नंबर दिले. ड्रॉ बिलो. आता आपल्याला एक ड्रॉ करायचा. ठीक आहे, त्यामध्ये नेक्स्ट नंबर कोणता येईल विचारले. मग चला, तर मग हे झालंय तुमचं रेडी करून. चला मग नेक्स्ट क्वेश्चन. लक्ष द्या. पहा, इथे किती नंबर आहेत? 1 इकडं, 1 2 3 इकडे, 1 2 3 4 5 इकडे, 1 2 3 4 5 6 7. फर्स्ट नंबर मध्ये 1, नंतर किती? 3 5 7 कोणते नंबर आहेत? ऑड नंबर. बरोबर आहे का? मग नेक्स्ट कोणता आहे रे? सेंटरला किती डॉट असतील? 9 डॉट असतील. करताल तुम्ही डायग्राम. ठीक आहे, आले लक्षात. चलायचं नेक्स्ट क्वेश्चन कडे. चला तर मग. ठीक आहे, थर्ड क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन मध्ये काय म्हणले? ऑब्झर्व द नेक्स्ट पॅटर्न राईट इन द नेक्स्ट 3 नंबर. बघा 2 9 28 65. आपण सॉल्व्ह करूया. चला पहा, आता 2 आलेले. 1 चा क्यूब प्लस 1 किती येते रे? 1 चा क्यूब 1च आणि प्लस 1 किती? 2 आले. राईट. नेक्स्ट 2 चा क्यूब प्लस 1, 2 चा क्यूब 8 प्लस 1 किती? 9. ठीक आहे. 3 चा क्यूब प्लस 1, 3 चा क्यूब 27 प्लस 1 28. 4 चा क्यूब 64 प्लस 1 65. नेक्स्ट 3 नंबर लिहायचे. मग कितीच असेल? 5 चा क्यूब प्लस 1, 5 चा क्यूब किती येते? 125 प्लस 1 126. मग इथे कोणता येईल नंबर? 126. नेक्स्ट 6 चा क्यूब प्लस 1, 6 चा क्यूब किती? 216 प्लस 1 217. आणि नेक्स्ट 7 चा क्यूब प्लस 1, 7 चा क्यूब किती येते? 343 प्लस 1 344. आलाय क्वेश्चन लक्षात. चलायचं नेक्स्ट क्वेश्चन कडे.
राईट द फर्स्ट 5 ट्रायंग्युलर नंबर. व्हॉट इज द 10th ट्रायंग्युलर नंबर? चला इथे सॉल्व्ह करूया. बघा ट्रायंग्युलर नंबरचा फॉर्म्युला काय आहे? एन ब्रॅकेट मध्ये एन प्लस 1 डिवाइड बाय 2. मग आपल्यापाशी एन नंबर किती? 10. पुन्हा ब्रॅकेट मध्ये एन प्लस 10 म्हणजे 10 प्लस 1 डिवाइड बाय 2. 10 मल्टिप्लाय बाय ब्रॅकेट मधले किती होता? 11. किती झालं? 110 डिवाइड बाय 2. किती येणार आहे ते? 55. आलंय. चलायचं नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन पहा 5th. What number series is formed if counting numbers are added in ascending order? Ascending order मध्ये आपल्याला नंबर लिहायचे. चला तर मग सॉल्व्ह करूया. बघा काउंटिंग नंबर्स 1 2 3 4 हे काय आहेत? काउंटिंग नंबर्स. ऍडिंग इन असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर मध्ये बघा मग 1 1 1 प्लस 2 3 1 प्लस 2 प्लस 3 किती येणार आहे? 6. 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 किती येणार आहे? 8. 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 प्लस 5 किती? 15. द सिरीज फॉर्म इज ट्रायंग्युलर नंबर. ही कोणती सिरीज आहे? ट्रायंग्युलर नंबरची. ठीक आहे. चलायचं नेक्स्ट क्वेश्चन कडे. 6th क्वेश्चन पाहूया. राईट द सिक्वेन्स ऑफ नंबर फॉर्म बाय ऍडिंग द ऑड नंबर स्टार्टिंग फ्रॉम 1. 1 पासून ऍड करायचे ऑड नंबरला. 1 नंतर 1 प्लस 3 ऑड नंबर आहे दोन्ही पण. नेक्स्ट 1 प्लस 3 प्लस 5. नेक्स्ट करणार आहे 1 प्लस 3 प्लस 5 प्लस 7. असे नंबर ऍड करायचे. चला तर मग सॉल्व्ह करूया. बघा 1 11 1 प्लस 3 4 1 प्लस 3 प्लस 5 9 1 प्लस 3 प्लस 5 प्लस 7 किती? 16. 1 प्लस 3 प्लस 5 प्लस 7 प्लस 9 इज इक्वल टू काय येणार आहे? 25. हे कोणते नंबर दिसत आहेत? हे 1 चा स्क्वेअर 2 चा 3 चा 4 चा 5 चा. कोणती सिरीज आली? स्क्वेअर नंबर सिरीज. आले लक्षात. चलायचं नेक्स्ट क्वेश्चन कडे. 7th क्वेश्चन पाहूया. काय म्हणले? व्हॉट इज द सम? 1 प्लस 2 प्लस 3 असं कुठवर? 15. त्यानंतर रिटर्न 49 प्लस 48 तसं करत वापस 3 to 1 पर्यंत. या पहिले आपण इथं एक पाहिलं होतं. आपल्याला बेसिक क्वेश्चन दिलता. पाहूया. हे बघा 1 प्लस 2 प्लस 1 म्हणजे 2 चा स्क्वेअर. ज्या नंबर पर्यंत पोहोचेल तिथून रिव्हर्स स्क्वेअर राहील. बरोबर आहे. पण जो मेन नंबर आलाय सेंटरला त्याचाच स्क्वेअर करायचा आहे. बघा 3 चा स्क्वेअर 9 येईल याचे ऍडिशन. ठीक आहे. पुन्हा 4 चा 16 5 चा आपल्याला कुठवर सांगितले? 50. 50 चा स्क्वेअर 50 चा स्क्वेअर किती येते? हा मेन नंबर आहे. मग याचा स्क्वेअर सांगितलं. याचा स्क्वेअर किती येते रे? 50 मल्टिप्लाय बाय 50 किती येते? 2500. आले आन्सर आपलं. अशा प्रकारे आपण एक्सरसाइज 4 सॉल्व्ह केलेले. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्राला शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबा. भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये. ठीक आहे.